नाशिक महानगरपालिका निवडणूक, भाजपमध्ये बंडखोरी, एबी फॉर्म घेऊन आमदार बेपत्ता, फार्म हाऊसवर गोंधळ. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत भाजप मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पक्षाचे काही आमदार आणि लोकप्रतिनिधी एबी फॉर्म घेऊन बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यामध्ये नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे आणि नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचा समावेश आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करत फार्म हाऊसपर्यंत धाव घेतली, जिथे मोठा गोंधळ आणि वाद झाला. आज मनपा निवडणुकीसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख असल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले होते की आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांना तिकीट दिले जाणार नाही. तसेच त्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करू नये. मात्र या आदेशानंतरही काही आमदार आणि लोकप्रतिनिधी एबी फॉर्म घेऊन फार्म हाऊसवर पोहोचल्याने पक्षशिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर ठरलेल्या वेळेत हे एबी फॉर्म जमा झाले नाहीत तर संबंधित आमदार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक भाजपमध्ये उघड बंडखोरी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नाशिकमधून संदीप द्विवेदी यांचा विशेष अहवाल. हॅलो, निष्ठावंतांना का नाही? 22-22 वर्षापासून काम करतो माझा पक्षामध्ये पाहिजे. काय भूमिका असेल? काय भूमिका पक्ष दरवर्षी एबी फॉर्म जे आहे मध्ये पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आपण बघतोय की एबी फॉर्म जे आहेत अनेक कार्यकर्त्यांनी काम केलं आहे. इच्छुक खूप झाले. भाजपकडे खूप गुण आहे लोकांचा. त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी होणार. सगळं व्यवस्थित होईल आणि भारतीय जनता पार्टीला सरकार सर्वांना न्याय मिळेल.
Thank you.